आपले प्रतिनिधी अविनाश आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश सर, तहव्वूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। आपण ही विमानतळावरील दृश्य पाहतोय। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भारतासाठी महत्त्वाचा असलेला मोस्ट वॉन्टेड अखेर तहव्वूर राणा भारतात आलेला आहे, त्याला आणण्यात आलेला आहे। भारतीय सुरक्षा रक्षकांची मोठी कामगिरी म्हणू शकतो, केंद्र सरकारची मोठी कामगिरी म्हणू शकतो। आता आलेल्या माहितीनुसार तहव्वूर राणाला दिल्लीतल्या पालम एअरपोर्टवर आणण्यात आलेलं आहे आणि त्याला विशेष सुरक्षेच्या सहाय्याने ह्याला दिल्ली एअरपोर्टमधून बाहेर काढण्यात येत आहे। त्यासोबत तिकडे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जॅमरही लावण्यात आलेले आहेत। यासाठी स्पेशल गाडी असे पायलट कार ठेवलेले आहे, एस्कॉर्ट कारही ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे याच्या सुरक्षेसाठी ही काळजी एनआयएने घेतलेली आहे। जी, आपण पाहतोय मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। यानंतर आता कुठल्या ठिकाणी त्यांना नेण्यात येणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? तहव्वूर राणाला या वेळेला एनआयची टीम जेव्हा येईल भारतात जेव्हा घेऊन आलेली असेल, त्यानंतर पहिल्यांदा मुख्य काम असेल त्यांचं की त्यांना कोर्टासमोर हजर करावं लागेल। स्पेशल कोर्ट एनआयचं स्पेशल कोर्ट आहे ते पटियाला हाऊस कोर्टमध्ये त्यांचं कार्यालय असतं किंवा तिकडे त्याची सुनावणी केली जाईल। त्यानंतर त्याला ते एनआयचे अधिकारी त्याला समोर सादर केल्यानंतर त्याला मुंबईसाठी रवाना करण्याची शक्यता आहे, पण ते किती दिवस थांबतील याची शक्यता आता वर्तवण्यात येत नाहीये। मात्र त्याची सगळी चौकशी एनआयने केल्यानंतर त्याला मुंबईतच घेऊन यावं लागेल। मुंबईत त्याची चौकशी झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखाही त्याची चौकशी करतील। जी, तहव्वूर राणाला एनआयचं पथक हे अमेरिकेमध्ये नेण्यासाठी गेलं होतं, त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये होतं, आता भारतात आणण्यात आलेलं आहे। तर आता एनआयचा त्याचा ताबा घेणार आहे का? एनआयचं संपूर्ण मुंबईमध्ये आणण्याची प्रक्रिया सुद्धा एनआयच करणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? एनआयएलाच ह्याची स्पेशल इन्क्वायरी करता येईल, कारण एनआयच्या माध्यमातूनच त्याला आणण्यात आलेलं आहे। सुरुवातीला एनआय त्याच्याकडनं चौकशी केल्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर केल्यानंतर मुंबईत आणल्यानंतर त्याला मुंबई पोलीस त्याची चौकशी करणार आहे। जी, आता आपण पाहतोय की या ठिकाणी विमानतळावरती हे विशेष विमानाने त्याला घेऊन आलेले आहेत। मात्र यानंतर आता मुख्य जे एनआयचं मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे। त्या ठिकाणी आजच चौकशी केली जाणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? हो, त्यांची आजच चौकशी होणार। कोर्टासमोर समोर केल्यानंतर त्याची आजच चौकशी सुरू केली जाणार, कारण भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला हा तहव्वूर राणा भारतात आलेला आहे। तहव्वूर राणाची खासियत त्यावेळेला मुंबई 26/11 जेव्हा भारतावर हल्ला झालेला होता, सगळा मास्टर माइंड हा तहव्वूर राणा होता। तो सॅटेलाइट फोनने कसा बसुदेत किंवा त्याची ती टीम होती त्यांना जे आदेश देत होता तो तहव्वूर राणाच होता। त्याची ओळख ही हेडली सोबत होती, त्यासोबत भारतातले 1-2 नावं त्याच्यासोबत जोडली गेलेली होती। त्यामुळे त्याच्याकडनं कुठलेही राज किंवा त्याच्याकडनं काय काय गोष्टी समोर येतील ते त्याच्या चौकशीनंतर समोर येणार। जी, धन्यवाद अविनाशजी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।